नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या पद्धतीने आता बच्चू कडू यांचं आंदोलन चालू आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सरकारने गुंडाळलं होतं, तसंच आता परत एकदा बच्चू कडू यांचं आंदोलन गुंडाळलं की काय, इथे आता प्रश्न उपस्थित राहतो। शेतकऱ्यांच्या मागणीसाठी कर्जमाफीची मागणी माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूर शहरात अभूतपूर्व कोंडी झाली। जोपर्यंत कर्जमाफीचा आदेश काढला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा निर्धार त्यांनी केला। यामुळे मंगळवारपासून नागपूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था खोळंबली, शेकडो वाहने अडकून पडली तर काही लोकांचे काम देखील गेले। अखेर याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची तातडीने दखल घेऊन कालच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले। या आदेशामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी कडू यावर काय भूमिका घेतात याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। बच्चू कडू यांनी सांगितलं की आम्हाला अटक करा, पोलिसांना आम्ही सांगतोय आम्हाला अटक करा आणि आम्हाला घेऊन जा, पण पोलीस जर करत नसेल तर मग तुमचा जो काही टाईम आहे तो टाईम गेला। ज्या पद्धतीने फाशीची शिक्षा असते तो टाईम गेल्यावर नंतर त्या गुन्हेगाराला फाशी होत नाही, तसं जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही गुन्हेगार आहोत तर 6 वाजेपर्यंत आम्हाला अटक करा, अन्यथा आम्ही जो आमचा मार्ग चालू आहे तो सरळ मार्गाने करत आहोत, असंही त्यांनी यावेळेस सांगितलं। बच्चू कडू यांच्या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले। सुमारे 500 ट्रॅक्टर घेऊन कडू स्वतः आले होते, त्यामुळे मंगळवारी सायंकाळपासूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली होती। रात्री अनेकांना आंदोलनामुळे 5 ते 6 तास अडकून पडावे लागले। आंदोलकांनी पर्यायी मार्गही टायरवरची जाळपोळ केली, ज्यामुळे सगळंच नागपूर ठप्प झालं। यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतले आंदोलकांना फडणवीस सरकारने कुठेही मज्जाव केला नव्हता। मुंबई जाम झाली तरी कुठल्याही आंदोलकाला ताब्यात घेतले नव्हते, अर्थात त्यामुळे आंदोलन चिरण्याची घोषणा होती। शेवटी उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिले होते। त्याच पद्धतीने आता बच्चू कडू यांना देखील सरकारने आदेश दिले। पण ही जी काही कर्जमाफीसाठी आंदोलन चालू आहे, हे आंदोलन सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, ना की स्वतःसाठी ना कोणाच्या फायद्यासाठी। यामध्ये सर्व समाजाचे शेतकरी बांधव आहेत, कुठलाही असा एक समाज नाही की जो शेतकरी नाही आहे। त्यामुळे या आंदोलनाची दखल आणि या आंदोलनासाठी लवकरात लवकर उपाययोजना म्हणजे कर्जमाफी करणं हे शासनाचं काम आहे। पण हे शासन निर्लज्ज शासन आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस अतिशय निर्लज्ज माणूस, लबाड माणूस, जो की आत्तापर्यंत फक्त गेमवर गेम करत येत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस चुकताय की बच्चू कडू? कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।